नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण ही सुंदरशी कॉर्नर डिझाईन। आता ह्या डिझाईनमध्ये जे मोती घेतले आहेत ते सगळे 4 नंबरचे आहेत। तर या डिझाईनला लागणारं साहित्य आहे हे 3 कलरचे मोती, एक व्हाईट एक रेड, आणि या ठिकाणी मात्र मी थोडासा लाईट ग्रीन घेतला आहे कारण हे मोती मॅच व्हायला हवेत। आता ह्या डिझाईनमध्ये मी जे मोती यूज केले होते ते ही सगळे 4 नंबरचेच आहेत, पण माझ्या असं लक्षात आलं की हा जो हिरवा मोती आहे त्याची साईज थोडी जास्त आहे, थोडीशी किंचित, आणि त्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल की इथे एवढ्या मण्यांमध्ये गॅप पडली आहे या पांढऱ्या मण्यांमध्ये, आणि इथे मात्र ते सलग दिसतात आहे। तर त्यासाठी मी हा पोपटी कलरचा मोती आता मुद्दाम घेतलेला आहे। आता तर याला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करणार आहे, ह्या एका कॉर्नरपासून इथून सुरुवात करणार आहे, आणि ही क्रॉस स्टिच मेथडच आहे अर्थात। इथून सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीला आपण 3 लाईन करतो आहे आणि 3 लाईन नंतर एक एक लाईन आपल्याला करत जायची आहे। कसं करायची आहे तर करूया सुरुवात करण्या अगोदर जे ह्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही निराश नक्की होणार नाही या चॅनलवरती। तर करूया सुरुवात या डिझाईनला। तर सुरुवात करताना हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहेत, 3 पांढरे आणि 1 ग्रीन, आणि एक पक्की गाठ पाडून घ्यायची आहे। मंडळी ही डिझाईन मी मागील वर्षी करून ठेवली होती, त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल सुरू नव्हतं आणि माझ्या डिझाईन्स मी बऱ्याच ठिकाणी शेअर करत होती। काही डिझाईन्स त्या ग्रुपवरच्या माझ्या डिझाईन्स ह्या काही यूट्यूब चॅनलवरती स्वतःच्या डिझाईन म्हणून शेअर केले जात आहेत। असो, तर या ठिकाणी मी हा चौकडा तयार करून घेतला आहे, 3 व्हाईट आणि 1 ग्रीन। आता आपण याच ठिकाणावरून सुरुवात करणार आहे। ही वायरसुद्धा मी सध्या कापणार नाही आहे, ही वायर मी सगळ्यात शेवटी कापणार आहे। तर आता या ठिकाणी ह्या ग्रीनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 ग्रीन आणि 1 व्हाईट। सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो, पण नंतर मात्र डिझाईन करताना प्रॉब्लेम जात नाही। सुरुवातीला थोडंसं विसरल्यासारखं होतं। तर ह्या ग्रीन मोत्यावरती आपण एक चौकोन परत केला आहे। आता ह्या ग्रीन मोत्यावरती आपल्याला सुई बाजूच्या ग्रीन मोत्यावरून सुई या बाजूला घेऊन यायची आहे। आता इकडे सुई आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्रीन आणि 2 व्हाईट, 1 ग्रीन आणि 2 व्हाईट। मंडळी, माझ्या घराच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन वर्क सुरू असल्यामुळे तुम्हाला बरेचसे आवाज येत असतील, पण त्याला काहीही पर्याय नाही, त्याच्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करायला लागेल। तर हा एक स्क्वेअर आपण करून घेतला आहे। आता आपल्याला हे वरच करत न्यायचं आहे। आता ही जी डिझाईन आहे या डिझाईनमध्ये हे ग्रीन मोती मोजून घ्यायचे किती झालेत ते, आणि बरोबर तिथपर्यंत आपल्याला काहीही न बघता सरळ करत न्यायचं आहे। आता या ठिकाणी मी मोजून घेते, 3 3 6, नंतर 9 3 12 आणि 2 14 मोती ग्रीनच आहेत। म्हणजे पहिली लाईन ग्रीन आहे, दुसरी ग्रीन आहे आणि इकडची लाईन व्हाईट आहे। तर या पद्धतीने आपल्याला सरळ हे करत न्यायचं आहे। 14 मोती होईपर्यंत हे आपण करत नेऊया। तर या ठिकाणी आपल्याला सगळे ग्रीन घ्यायचे आहेत, 3ही मोती ग्रीन घ्यायचे आहेत।
या मोत्यावरती आपण एक ग्रीनचा चौकोन केला, परत फिरवतो आहे आणि फिरवून परत एक ग्रीन आणि 2 व्हाईट. बस याच पद्धतीने 14 मोती होईपर्यंत आपल्याला करत न्यायचं आहे. इकडच्या मोत्यावरती 3ही ग्रीन घालायचे आणि इकडच्या मोत्यावरती 1 ग्रीन 1 व्हाईट घालायचे. तर 14 मोती होईपर्यंत मी करून घेते आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते. हे 14 मोती होईपर्यंत मी करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 3 व्हाईट मोती घालायचे आहेत. 3 व्हाईट मोती. आता या व्हाईट मोत्यामध्ये सुई आणून दोन व्हाईट आणि 1 ग्रीन. आता याच्यामध्ये 3ही व्हाईट घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. या डिझाईनमध्ये अर्ध्यापर्यंत तुम्ही डिझाईन करत नेली की मग अर्धी डिझाईन आपल्याला रिपीट करायची असते. त्यासाठी आपल्याला अर्ध्या डिझाईनपर्यंत थोडेसे प्रिकॉशन घेणे असतात, बाकी काही विशेष नाही आहे. आता हे 3 मोती झाले आहेत. आता आपल्याला 1 रेड आणि 2 व्हाईट. त्याच्यामध्ये 1 रेड घातलाय, परत 1 रेड आणि 2 व्हाईट. आता आपल्याला 3ही रेड मोती घालायचे आहेत. 1 2 आणि 3. आता या डिझाईनकडे बघा. ही पहिली लाईन आपली पूर्ण व्हाईट आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आता आपल्याला आपण करतोय दुसरी आणि तिसरी लाईन. ह्याच्यापैकी आपण इथपर्यंत ही डिझाईन केली आहे आणि ह्या मोत्यात इथल्या या मोत्यामध्ये आपली नीडल टाकलेली आहे. जेव्हा ही डिझाईन तुम्ही कराल तेव्हा जी लाईन तुम्ही करत नेता त्याच्यावरती फोकस करा की एका लाईनमध्ये किती किती रेड आहेत किंवा किती व्हाईट आहेत किंवा किती ग्रीन आहेत. याच्यावरती जर फोकस केलं तर आपल्याला ही डिझाईन लवकर जमते. आता याच्यामध्ये ह्या 3rd नंबरच्या मोत्यावरती आपण आलेला आहे. आता आपल्याला 1 रेड आणि 2 व्हाईट. ते या ठिकाणी आपल्याला 2 रेड आणि 1 व्हाईट घालायचं आहे.
आता आपल्याला या ठिकाणी तीनही व्हाईट मोती घालायचे आहेत. 1 2 आणि 3. याचा फक्त अर्धा पार्ट मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पुढच्या पार्टची थोडी आयडिया देणार आहे, तर तेवढं तुम्ही लक्ष देऊन बघा. आता आपण या व्हाईट मोत्यापर्यंत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 व्हाईट आणि 1 रेड घालायचं आहे. 2 व्हाईट आणि 1 रेड. आता इकडे आपल्याला 3ही मोती व्हाईट घालायचे आहेत. आता यापुढे वरच्या या सेकंड लाईनमध्ये आपल्याला 4 रेड घालायचे आहेत आणि थर्ड लाईनमध्ये आपल्याला 5 रेड घालायचे आहेत आणि ही लाईन पूर्ण व्हाईट राहणार आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सगळे रेड मणी घालायचे आहेत. 4 रेड होईपर्यंत सेकंड लाईनमध्ये कंटिन्यू करायचं आहे. इथपर्यंत झालेलं आहे आपलं. आता आपल्याला इथे वर ह्या रेड मण्यावरती 2 व्हाईट आणि 1 रेड मोती घालून हा अँगल कंप्लीट करायचा आहे. आता कॉर्नरचा 1 मोती आपण नंतर ॲडजस्ट करूया. तर ही डिझाईन आपली 3 लाईन कंप्लीट झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या तिसऱ्या लाईनमध्ये ही वायर घेऊन यायची आहे. आणि 2 चौकोनाचा जो जॉईंट आहे, पहिला मोती सोडून द्यायचा. आता व्हाईट मोती मी पहिला सोडून दिला आणि ह्या ठिकाणी 1 चौकोन आणि हा 1 चौकोन, हा 1 चौकोन आणि हा 1 चौकोन, या चौकोनाच्या जॉईंटमध्ये ही डिझाईन आपल्याला आता सुरुवात करायची. तर सुरुवात करताना आता आपल्याला या डिझाईनमधल्या 4 नंबरच्या लाईनवर फोकस करायचं आहे. फक्त 4 नंबर लाईन बघायची, बाकी काहीही बघायचं नाही. आता आपल्याला आपण ह्या 2 मोत्यावरती वर्क करणार असल्यामुळे ह्याच्या समोरचे म्हणजे खालचा व्हाईट सोडून वर कोणते मणी किती रंगाचे, कुठल्या रंगाचे किती मोती आहेत तेवढंच बघायचं, बाकी काहीही बघायचं नाही. या ठिकाणी 2 रेड आहेत, 3 व्हाईट आहेत, त्याच्यानंतर 6 रेड आहेत, 2 व्हाईट आहेत, 2 ग्रीन आहेत, परत 6 व्हाईट आहेत आणि या ठिकाणी 6 ग्रीन आहेत. बस ह्याच पद्धतीने आपल्याला ही डिझाईन आता करत न्यायची आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, 2 रेड मोती घालून घेणार आहे आणि 2-2च मोती घालायचे असल्यामुळे आपल्याला 2-2 मोत्यांवरतीच फोकस करावं लागेल. तर पहिल्यांदा 2 रेड, 3 व्हाईट, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 व्हाईट घ्यावं लागेल. दोन व्हाईट, टोटल आपल्याला 3 व्हाईट घ्यायचे आणि 6 रेड घ्यायचे. आता या ठिकाणी म्हणून 1 रेड येईल आणि 1 व्हाईट येईल. 1 रेड आणि 1 व्हाईट. आता वरचे 5 मोती आपल्याला रेडच घ्यायचे आहेत. तर हे 6 मोती घालायचे टोटल, त्याच्यापैकी 1 घातलेला आहे म्हणून मग आपण 5 रेड वरती घालून घेऊ.
6पैकी 5 रेड झालेले आहेत आणि आता आपल्याला एक 6वा रेड घालायचा आहे आणि 2 व्हाईट घालायचे आहे, म्हणून मग एक वरचा व्हाईट राहील आणि खालचा रेड राहील. हा खालचा रेड. नीडल कशी पास करायची हे तुम्हाला कळलं असेल. ही नीडल ह्या पुढच्या 2 मोत्यांमध्ये पास करायची आणि मग त्या लाईनमध्ये असणारे मोती ओवून घ्यायचे. आता या ठिकाणी 2 व्हाईट घालायचे होते मला आणि 2 ग्रीन घालायचे होते. तर आता त्याच्यापैकी एक व्हाईट घातलेला आहे म्हणून एक ग्रीन आणि एक व्हाईट. आता ह्याच्यामध्ये 2 रेड 3 व्हाईट 6 रेड 2 व्हाईट त्याच्यानंतर 2 ग्रीन आणि वरचे 6 व्हाईट. तर त्या एक ग्रीनपैकी एक ग्रीन घातलं आहे त्याच्यापैकी. तर आपल्याला एक व्हाईट घालायचं आहे आणि एक ग्रीन घालायचं आहे. आता उरलेले 5 मोती व्हाईट घालायचे आहेत. टोटल 6 व्हाईट आणि 6 ग्रीन घालायचे आहेत. तर हे मोती मी इथपर्यंत कंप्लीट करते, मग पुढची लाईन बघूया. याच्यापैकी 6 ग्रीनपैकी 5 ग्रीन झालेले आहेत. हा शेवटचा ग्रीन आहे आणि टोकावरचा मणी आपल्याला एक व्हाईट घ्यायचा आहे. तर आता ही लाईनसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. आता ही नीडल ह्या बाजूच्या 2 ग्रीन मोत्यांमध्ये घेऊन यायची आहे. ह्या 2 ग्रीन मोत्यांमध्ये आपल्या टोटली 4 लाईन झाल्या आहेत. आता आपल्याला करायची आहे 5वी लाईन. ह्या 5व्या लाईनमध्ये 1 व्हाईट 3 ग्रीन 2 व्हाईट 6 ग्रीन 2 व्हाईट 1 ग्रीन 3 व्हाईट आणि त्याच्यानंतर रेड. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. ह्या ग्रीन मोत्यावरती मी नीडल आणली आहे. तर या ठिकाणी एक ग्रीन आणि एक व्हाईट असे 2 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. दोन मोती घालून आता आपल्याला 3 ग्रीन घालायचे आहेत. त्याच्यापैकी एक ग्रीन घातलेला आहे हिरवा मोती. आता 2 घालायचे आहेत म्हणजे 3 कंप्लीट होईल. त्यानंतर पुढे 2 व्हाईट आणि 6 ग्रीन मोती घालायचे आहेत. आता आपल्याला 2 व्हाईट आणि 6 ग्रीन एवढे मी घालून घेते, मग पुढची डिझाईन. आता घालायचे 2 व्हाईट 1 ग्रीन आणि 3 व्हाईट. तर या ठिकाणी 2 व्हाईट त्याच्यानंतर 1 ग्रीन आणि 3 व्हाईट. तर त्याच्यापैकी पहिला व्हाईट आपण वर घालूया आणि खाली ग्रीन घालायचं. आणि आता परत 2 व्हाईट घ्यायचे आहेत. पर्यंत आपलं कंप्लीट झालं आहे. आता ही नीडल आपण ह्या 2 रेड मोत्यांमधून पुढे आणू. आता इथे 1 व्हाईट आणि 1 रेड घालायचे. 1 व्हाईट आणि 1 रेड. आता याच्यात इथे 2 परत रेड घालायचे आहेत. पुढे 2 रेड
3 व्हाईट आणि 2 रेड एवढे घालते. पुढची लाईन बघूया. चला, या कॉर्नरपर्यंत आपण आलेलं आहे. आता या रेडमध्ये टाकायचं, कारण इथला कॉर्नरचा एक व्हाईट मोती आपला राहिलेला आहे घालायचा. तर याच्यावरती आता आपल्याला इथे 2 व्हाईट आणि 1 रेड असं, कॉर्नरला मात्र 3 मोती येतील आणि सेंटरला 2 मोती येतील. म्हणून या ठिकाणी हा कॉर्नर आपला कंप्लीट झाला आहे. इथली लाईन कंप्लीट झाली. आता आपल्याला ही नीडल इथून पास करायची आहे या 2 व्हाईट मोत्यांमधून, आणि व्हाईट मोत्यांमधून करून ही नीडल ह्या 2 रेड मोत्यांमध्ये घेऊ द्यायची आहे. आपल्या टोटल 5 लाईन कंप्लीट झाल्या आहेत. आता आपल्याला करायची आहे 6वी लाईन. 6व्या लाईनमध्ये खाली 2 मोती व्हाईट आहेत. 1 2 3 4 5 इथपर्यंत आपण झालेलं आहे. आता या ठिकाणी 2 व्हाईट 1 रेड, 4 व्हाईट 1 रेड. तर ह्या इथपर्यंत मी करते आहे. रेडचं तुम्हाला सांगते आणि ग्रीनचं मग करून घेते. तर या ठिकाणी आपल्याला 1 रेड आणि 1 व्हाईट घ्यायचं आहे. 1 रेड आणि 1 व्हाईट, कारण खाली 2 व्हाईट आहेत. त्याच्यापैकी कॉर्नरचा मोती आपण नंतर टाकणार आहे. एक रेड 1 व्हाईट झाला. आता आपल्याला 4 मोती हे व्हाईट घालायचे. 4 मोती मी व्हाईट घालते आणि मग दाखवते. या ठिकाणी 1 व्हाईट आणि 1 रेड घालायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर वरचे 3 मोती आपल्याला व्हाईट आणि 1 रेड मोती. तर ही लाईन आपली रेड आहे. ही जवळपास 7 मोत्यांपर्यंत रेड आहे. त्याच्यामुळे इथे काळजी करायची काही गरज नाही. या ठिकाणी 1 व्हाईट आणि 1 रेड. ही डिझाईन फुलाचा आकार यायला लागलेला आहे. आता त्याला 3 व्हाईट घातले आहेत आपण. या ठिकाणी 3 व्हाईट घालायचे आहेत. तर आता या ठिकाणी 1 झालेला आहे. आता 2 व्हाईट घालायचे आहेत. हे 2 व्हाईट. आता पुढची लाईन 3 3 6 आणि 4 10 मोती होईपर्यंत आपल्याला पूर्ण लाईन ग्रीन करायची. तर मी तेवढी लाईन करते आणि उरलेले व्हाईट घालायचे. हे 10 मोती घातलेले आहेत. उरलेल्या 2 मोती हे आपल्याला व्हाईट घालायचे आहेत. 1 हे झाले 2 आणि वरचे आणखी 2 टोकावरचे. हे झाले. ही लाईन झाली आपली कंप्लीट. आता आपल्याला याला परतवायचं आहे. परतवून वरच्या खालचा मोती सोडून द्यायचा आणि वरच्या 2 व्हाईट मोत्यांमध्ये नीडल काढून घ्यायची. 3 आणि 3 6 लाईन आपण कंप्लीट केलेल्या आहेत. तर 6 लाईनपैकी आता आपण 7व्या लाईनकडे वळणार आहोत. तर 7व्या लाईनमध्ये खालचे 2 व्हाईट आहेत आणि वरचे 2 ग्रीन आहेत. तर त्याच्यापैकी 1 व्हाईट आपण 2 व्हाईट टाकणार आहे या ठिकाणी. दोन व्हाईट आणि 2 ग्रीन.
आता वर 3 आणि 3 6 आणि 2 8 8 मोती होईपर्यंत आपल्याला व्हाईटच मोती घालायचे आहेत. तर ते 8 मोती मी घालते आणि मग वरची डिझाईन बघूया. आता घालायचे आहेत 2 ग्रीन आणि 2 व्हाईट. हे घातले 2 ग्रीन, पुढे घालायचे आहेत 2 व्हाईट, झाले 2 व्हाईट. त्याच्यानंतर हा रेड आणि व्हाईट जसाच्या तसं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. या ठिकाणी परत एक व्हाईट आणि रेड, एक व्हाईट आणि एक रेड. आता वर आपल्याला परत 1 2 3 या ठिकाणी आपल्याला एक व्हाईट आणि एक रेड असंच मणी घालायचे. जसं आहे तसंच कंटिन्यू करायचं आहे. आणि या ठिकाणी 2 व्हाईट, या ठिकाणी एक व्हाईट घातलं आहे, एक रेड आणि एक व्हाईट परत घालायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 2 व्हाईट होतील आणि हा चौकोन इथला कंप्लीट होईल. त्यानंतर आता आपल्याला एक व्हाईट एक रेड घालायचे, एक व्हाईट आणि एक रेड. ही लाईन आपली कंप्लीट झाली. आता ही इथला अँगल आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला 3ही मोती हे व्हाईट घालायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 व्हाईट घालून हा इथला चौकोन आपला पूर्ण झाला आहे. आता आपल्याला पुढची लाईन करायची आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आता बघा, हे 3 मोती या ठिकाणी परत 3 मोती लागतील आपल्याला व्हाईट. जसे हे 3 आहेत तसेच 3 व्हाईट. म्हणजे हे जी याची सिमेट्री आहे, ही सिमेट्री या ठिकाणी आपल्याला मेंटेन करायची आहे. तर आता आपल्या किती 3 आणि 3 6 आणि 7 लाईन आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण 8व्या लाईनकडे वळूया. तर आता आपल्याला या ठिकाणी या व्हाईट मोत्यामध्ये आहे, इकडचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं तरी चालेल, एक रेड आणि एक व्हाईट. तर या पद्धतीने ही डिझाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. एक रेड आणि एक व्हाईट. पाहते कॉम्बिनेशन तसं होते की नाही, लक्ष द्यायचं म्हणजे चुकणार नाही. बघा या ठिकाणी आता ही लाईन जशी आहे तशीच ही लाईन आपल्याला पूर्ण पुढे वाढवत न्यायची आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला 5 ही लाईन करतोय आपण. आता आपल्याला या ठिकाणी 5 रेड घालायचे आहेत. तर त्याच्यापैकी 1 रेड आपण घातलेला आहे, अजून 4 रेड मी घालून घेते. आता घालायचे 1 रेड 1 व्हाईट. परत 1 व्हाईट आणि 1 रेड. आता 1 ग्रीन आणि 1 व्हाईट.
आता ही लाईन आपली इथपर्यंत कंप्लीट झाली आहे. आता याच्या पुढे 7 मणी आपल्याला हिरवेच घालायचे आहेत. तर ते 7 मणी मी घालते आणि मग पुढचा भाग बघू. आता वर उरलेले 2 व्हाईट आणि 2 ग्रीन एवढे मणी घातले की आपली ही लाईन कंप्लीट झाली. आता आपल्याला या 4 पैकी पहिला मोती सोडून द्यायचा आणि या मधल्या 2 व्हाईट मोत्यांवरती आपल्याला नीडल घेऊन यायची आहे. आता आपल्या 3, 3, 6, 1, 7 आणि 1, 8 अशा 8 लाईन आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण या 9व्या लाईनवरती आहे आणि 9व्या लाईनवरती या ठिकाणी कॉर्नरला 2 ग्रीन मणी टाकायचे आहेत आपल्याला. हे कॉर्नरचे ग्रीन मोती टाकायचे आहेत आणि मग आता लाईन पुढे न्यायची आहे. आता आपण 1 व्हाईट आणि 1 ग्रीन असं या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 व्हाईट घालायचे आहेत. 3 व्हाईट आणि 3 ग्रीन असे 6 मोती आपण घालून घेऊ. त्याच्यापैकी हे 2 व्हाईट, आता हे 3 व्हाईट आणि 3 ग्रीन असे मोती घालून घ्यायचे आहेत. परत 3 व्हाईट घालायचे आहेत. या ठिकाणी घ्यायचं आहे 1 ग्रीन आणि 1 व्हाईट. हा ग्रीन भाग आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण रेड भागाकडे वळूया. तर रेड भाग करताना या ठिकाणी 4 व्हाईट झाले आहेत. परत 2 व्हाईट आपल्याला गरजेचे आहेत म्हणजे हा भाग आपला रेड कंप्लीट होईल. तर या ठिकाणी आपल्याला 2 व्हाईटच घ्यायचे आहेत आणि समोरच्या रेडमध्ये टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी परत आपल्याला 3 रेड घालायचे आहेत. त्याच्यापैकी 2 आपण घालून घेऊ. 3 रेड आणि 3 व्हाईट. इथे 1 व्हाईट हवं आहे आणि 1 रेड हवं आहे. असे 3 रेड घातलेत आपण आणि आपल्याला आता 3 व्हाईट घालायचे आहेत. तर या ठिकाणी परत 2 व्हाईट घालून घ्यायचे आहेत. इकडच्या डिझाईनकडे जरी लक्ष दिलं तरी तुमच्या लक्षात येईल. आता ही डिझाईन ही जी लाईन आहे 3 व्हाईट आणि 3 रेड ही ती लाईन आहे आणि म्हणून ती लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. परत 3 व्हाईट घातलेत आणि 3 परत रेड घालावे लागतील. आलो आहे आपण या कॉर्नरला. तर या कॉर्नरला आपल्याला 2 व्हाईट आणि 1 रेड हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर आपण कंप्लीट करतो आहे. तर त्या ठिकाणी 2 व्हाईट आणि 1 रेड घालून हा कॉर्नर आपला कंप्लीट झाला आहे. आता परत नीडल फिरवून घ्यायची आपल्याला. ह्या चौकोनातल्या सगळ्या मोत्यांमधून बाहेर काढायची आणि सगळ्यात खालचा 1 मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या वरच्या 2 मोत्यांवरती नीडल घेऊन यायची. इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही जी लाईन आहे ही लाईन या ठिकाणी आपण ही लाईन कंप्लीट केली आहे. ही आता आपल्याला या लाईनवर यायचं आहे म्हणजे
रेड, व्हाईट आणि सर्व रेड. तर आता आपण इथून सुरुवात करूया. एक व्हाईट आणि एक रेड घ्यायला लागेल, कारण ही लाईन आता आपण कंप्लीट करतोय. तर त्यासाठी एक व्हाईट आणि एक रेड असे 2 मोती घालायचे आहेत. फ्लावर नियर अबाउट आपलं कंप्लीट झालं आहे. आता आपल्याला या ठिकाणी पूर्ण लाईन ही जी आहे 3 आणि 3 6, तर या ठिकाणी आपल्याला 3 3 6 आणि 2 8 मोती रेड घालून घ्यायचे आहेत. 3 त्याच्यानंतर 3 6, तर हे सगळे रेड मोती घालून घ्यायचे आहेत. तर ते मी घालून घेते आणि मग पुढची लाईन बघूया. आता घालायचं आहे एक व्हाईट, 2 ग्रीन आणि एक व्हाईट. तर अशा पद्धतीने एक व्हाईट, 2 ग्रीन आणि एक व्हाईट असे 4 मोती घालायचे. तर या ठिकाणी एक व्हाईट घ्यायला लागेल आपल्याला. तर हा एक व्हाईट घातला, 2 ग्रीन घातले, परत एक व्हाईट घातला. आता आपल्याला पुढे 3 ग्रीन आणि एक व्हाईट असे 4 मोती घालायचे आहेत. तर त्याच्यापैकी हे 2 ग्रीन आणि एक व्हाईट आणि एक ग्रीन असे 3 ग्रीन झाले आहेत इथे. एक व्हाईट आणि एक ग्रीन असे 3 मोती झालेले आहेत. आता पुढची लाईन बघूया. आता आपल्याला एक ग्रीन आणि एक व्हाईट, एक ग्रीन आणि एक व्हाईट आणि समोरचेच दोन्ही व्हाईट हे झाले आणि हे दोन्ही व्हाईट मोती घालायचे आहेत. ही लाईन सुद्धा आपली कंप्लीट झाली. आता आपण पुढच्या लाईनकडे वळू. पुढच्या लाईनमध्ये येताना खालचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या वरच्या 2 मोत्यांवरती सुई घेऊन यायची. आता खाली घालायचे आहेत आपल्याला 3 व्हाईट आणि 4 ग्रीन. त्यापैकी हे 2 व्हाईट आणि वरती 4 ग्रीन घालायचे आहेत. तीन व्हाईट आणि 4 ग्रीन. तर तेवढे घालते मी 7 मणी. 4 ग्रीनपैकी 3 ग्रीन घातलेले आहेत. आता एक ग्रीन आपला राहिलेला आहे. तर त्याच्यापैकी एक व्हाईट घालायचा आणि एक ग्रीन. तर हे 4 ग्रीन झालेत आता आपले. आणि आता परत आपल्याला 2 ग्रीन मोती घालून घ्यायचे आहेत. हे 2 ग्रीन मोती. त्यानंतर एक रेड आणि एक व्हाईट. एक व्हाईट आणि एक रेड. आता वर आपल्याला 4 व्हाईट मोती घालायचे आहेत आणि 3 रेड घालायचे आहेत. आता घालायचे आपल्याला 2 व्हाईट आणि एक रेड.
ही लाईनसुद्धा आपली कंप्लीट झाली. आता फ्लावरची जवळपास इथपर्यंत ही लाईन कंप्लीट झाली. ही लाईन झाली की आपल्याला सगळंच्या सगळं आता रिपीट करायचं आहे. एक लाईन झाली की मग फक्त रिपीट करायचं आहे सगळं. आपण हे धागा या 2 रेड मोत्यांवरती घेऊन आलो आहे. आता इथे घालायचे आपल्याला 2 रेड. आता करतोय आपण ही लाईन, यामधली ही लाईन 3 रेड आणि पुढचे 7 व्हाईट. ही कंप्लीट लाईन आपण करतोय. खालचा एक सोडून द्यायचा. तर तेवढे मणी मी घालून घेते. 7 आणि 3 10. त्यापैकी 2 घातले आहेत. अजून 8 मणी घालते आणि मग पुढची लाईन बघूया. आणि हीच लाईन आपल्याला रिपीट करायची आहे. या ठिकाणी घालायचं एक व्हाईट, त्याच्यानंतर एक रेड, आता घालायचे 3 ग्रीन आणि त्यानंतर 2 व्हाईट. झाले 2 ग्रीन, त्याच्यानंतर एक व्हाईट आणि एक ग्रीन, म्हणजे 2 व्हाईट टाकायचे आहेत. त्यापैकी एक व्हाईट टाकलं आहे आपण, म्हणजे 3 ग्रीन आपले कंप्लीट होतील. आता घालायचं एक ग्रीन आणि एक व्हाईट. एक ग्रीन आणि एक व्हाईट. ही लाईनसुद्धा आपली कंप्लीट झाली. आता पुढे घालायचे एक व्हाईट आणि एक ग्रीन. एक व्हाईट आणि एक ग्रीन. ही लाईनही आपली कंप्लीट झाली. आता आपण पुढच्या लाईनकडे वळू. त्यासाठी नीडल आपल्याला या 2 ग्रीन मोत्यांमध्ये घेऊन यायची आहे. तर या ठिकाणी घालायचं एक व्हाईट आणि एक ग्रीन, व्हाईट आणि एक ग्रीन. आता या ठिकाणी आपल्याला 4 व्हाईट घालायचे आहेत. एक ग्रीन आणि एक व्हाईट. त्याच्यापैकी एक व्हाईट घातला आहे आणि अजून 3 व्हाईट, एक ग्रीन आणि एक व्हाईट एवढे घालून घ्यायचे आहेत. या ठिकाणी घालायचे एक रेड आणि एक व्हाईट. तर यानंतर आपल्याला पूर्ण लाईन 5 ग्रीन मोती घालायचे आहेत. त्याच्यानंतर 4 व्हाईट आणि एक रेड. तर त्याच्यापैकी 5 ग्रीन घालायचे आहेत. त्याच्यानंतर 4 व्हाईट आणि एक रेड.
तर ही लाईन मी कंप्लीट करते. 5 ग्रीन घालते, त्याच्यानंतर 4 व्हाईट आणि 1 रेड झालं की रेडचं काम आपलं संपलं. आता या ठिकाणी 2 व्हाईट मोती आणि 1 रेड मोती. आता आपलं रेड मोत्याचं काम संपलं. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झॅक्ट आपण साईडची जी डिझाईन आहे ती उभ्याची आडवी करतो आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. ही जी लाईन आहे ही जशीच्या तशी रिपीट झाली आहे वरती. म्हणजे जर तुम्हाला ही डिझाईन व्यवस्थित करायची असेल तर या ठिकाणी रेफर करायचं. आत्ता आपल्याला ही लाईन जशीच्या तशी रिपीट करायची. फक्त इथे 2-4 एवढी लाईन झाली की बाकीचं सगळं जसंच्या तसं रिपीट करायचं आहे. आता मी ह्या लाईनकडे बघणार आहे. ही जी लाईन आहे 4 व्हाईट 3 ग्रीन 2 व्हाईट आणि 3 ग्रीन असंच्या असं ओवून घ्यायचं आहे. तर मी तेवढं करून घेते आणि मग पुढचा भाग एवढा भाग तुम्हाला दाखवते. हे असेच्या असेच ओवायचे. 4 व्हाईट 3 ग्रीन 2 व्हाईट आणि 3 ग्रीन आणि 1 व्हाईट. आता आपल्याला 1 व्हाईट आणि एक ग्रीन आणि 1 व्हाईट असे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत. परत 1 व्हाईट आणि 1 ग्रीन. आणि वरचे सर्व व्हाईट. आता ही आपल्याला अशी फिरवून घ्यायची. सुई फिरवून घ्यायची. आता येतो आहे आपण ह्या 2 व्हाईटवर. लक्षात येतं आहे तुमच्या? ही 4 व्हाईट आहेत 3 ग्रीन आहेत 2 व्हाईट आहेत आणि ती लाईन आपण इथे कंप्लीट केली. आता एवढा त्रिकोण झाला की बाकीचं सगळं जसंच्या तसं इकडचं ही जी आडवी लाईन आहे याला आपल्याला उभी करायची. बस बाकी काही विशेष नाही. तर आता आपण या ठिकाणी आपण 2 व्हाईट घालतो आहे, त्याच्यानंतर 2 ग्रीन घालतो आहे. आणि पुढे ती लाईन जशीच्या तशी या बाजूची जी लाईन आहे तशीच लाईन आपल्याला पुढे रिपीट करायची. 2 ग्रीन घातले, त्याच्यानंतर 1 परत व्हाईट घालायचं आहे आणि 1 ग्रीन घालायचं आहे. आत्ता आपण ही लाईन जशीच्या तशी रिपीट करतो आहे. ही लाईन, या लाईनकडे थोडं लक्ष जर दिलं तुम्ही तर तुम्हाला कठीण जाणार नाही. तर ती लाईन आपल्याला जशीच्या तशी आता या ठिकाणी रिपीट करायची आहे. 3 ग्रीन, आता ही बघा इथे 1 व्हाईट आणि ग्रीन. आता इथून हा जो व्हाईट मणी आहे हा मॅच करायचा आणि त्याच्या पुढची लाईन बघायची. तर आता 1 व्हाईट आणि 1 ग्रीन घालायला लागेल आपल्याला. 1 व्हाईट आणि 1 ग्रीन
आता परत एक व्हाईट आणि एक ग्रीन. ह्या असल्या डिझाईन जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपले डोळे फिरल्यासारखे होतात आणि त्याच्यामुळे थोडंसं बारकाईने लक्ष द्यावं लागतं. म्हणून एकाच लाईनकडे लक्ष दिलं तर चुकणार नाही. आता घालायचं आहे एक पांढरा आणि एक हिरवा. त्यानंतर एक परत पांढरा आणि हिरवा. आणि आता सर्व पांढरे. आता आपण हा कॉर्नर कंप्लीट करूया की ही लाईन आपली कंप्लीट झाली. ही लाईनसुद्धा आपली कंप्लीट झाली. आता परत नीडल फिरवून घ्यायची या चौकड्यातून आणि चौकड्यातून फिरवून इकडे घेऊन यायची. आता आपली ही लाईन कंप्लीट झाली. आता आपल्याला या लाईनवर यायचे, दोन पांढरे दोन हिरवे एक पांढरा. ही लाईन कंप्लीट इथपर्यंत करून घ्यायची. अगदी इकडेच पाहायचं आणि असंच्या असं या ठिकाणी करायचं. मी ही रिपीट करते जशीच्या तशी. दोन पांढरे दोन हिरवे. फक्त ही लाईन आडवी आहे आणि ही उभी करायची. आता फक्त शेवटचे मणी आपल्याला मॅच करायचे आहेत. ते आहेत दोन हिरवे. बाकीची लाईन आपण जशीच्या तशी जी आडवी होती ती उभी केली फक्त, बाकी काहीच नाही. आता आपल्याला ही वायर परत या पुढच्या 3 मोत्यांमध्ये घेऊन यायची आहे. आणि आता इथे एक पांढरा आणि एक हिरवा असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत. मंडळी, आता हा जो एवढा त्रिकोण आहे, हा जो त्रिकोण आहे खालचा, हा जसाच्या तसा आपल्याला इकडे पुढे रिपीट करायचा. जसाच्या तसा, याच्यामध्ये काही चेंजेस नाही. या हिरव्या मोत्यापासून सुरुवात करायची. म्हणजे पहिले पांढरा हिरवा, 4 पांढरे 2 हिरवे, अगदी सेम टू सेम रिपीट करायचं आहे. तर मी ह्या ट्रँगलपर्यंत इथपर्यंत हे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. जसंच्या तसं पुढे आपण रिपीट करणार आहे. आता एवढा भाग या हिरव्या मोत्यापासून ते खालचा भाग, तर मी तेवढं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथपर्यंत आलं आहे. आता हा एंड तुम्हाला बघायला लागेल. आता याच्यामध्ये काय करायचं, आतापर्यंत आपला जो कॉर्नर होता, आता तो कॉर्नर नाही आहे. म्हणून मग काय करायचं, 2 व्हाईट मोती आणि एक ग्रीन मोती असे 3 मोती घालायचे आहेत. नीडल या ग्रीन मोत्यातून काढून घ्यायची. काढून घेतल्यानंतर याला फिरवून घ्यायची. नीडलला फिरवून समोरच्या ग्रीन मोत्यात घेऊन यायची. ग्रीन मोत्यातून आता ह्या बाजूच्या 2 ग्रीन मोत्यामध्ये टाकून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 2 परत ग्रीन मोती घालायचे आहेत. एक व्हाईट 2 ग्रीन. एक व्हाईट आणि एक ग्रीन मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी हा चौकोन आपला कंप्लीट होईल.
आपल्याला नीडल पुढच्या 2 मोत्यात आणायची आहे. या ठिकाणी या 2 मोत्यांवरती आपण आता या ठिकाणी आपल्याला एक ग्रीन आणि एक व्हाईट असे 2 मोती घालायचे. तर वरचा ग्रीन असेल आणि खालचा व्हाईट असेल. हा ग्रीन आणि हा व्हाईट. आत्ता आपल्याला नीडल ह्या कोपऱ्यावरच्या याच ग्रीन मोत्यामध्ये घेऊन यायची आहे आणि या ग्रीन मोत्यावरती आणल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एक चौकोन करून घ्यायचं आहे. 3 मोती घालून व्हाईट 3 मोती घालून हा चौकोन पूर्ण होईल आणि ही डिझाईनसुद्धा कंप्लीट होईल. तर या ठिकाणी हा चौकोन कंप्लीट केला की ही आपली डिझाईन या ठिकाणी कंप्लीट झाली. आता हा धागा आपण या ठिकाणी पॅक करून घेऊ. आता आपल्याला हा एक कॉर्नरचा मोती घालून घ्यायचा आहे की ही डिझाईन कंप्लीट झाली. आणि कॉर्नरचा मोती घालण्यासाठी आपल्याला सरळच त्याच्यातून एक मोती घालून घ्यायचा आहे. आता ही वायर मी इथून 2-4 मोत्यांमधून थोडीशी पुढे आणली आणि याच्यामध्ये एक मोती घालून घ्यायचा. एक मोती घालून या मोत्यातून ही नीडल काढून घ्यायची. फक्त हा मोती ॲडजस्ट करताना धागा टाईट करायचा नाही, नाहीतर तो मोती तिरपा होतो. बस इथून आपल्याला याला पुढे थोडंसं नेऊन पॅक करून टाकायचं. अशा पद्धतीने हा अँगलसुद्धा आपला कॉर्नर पॅक झाला आहे. आता या ठिकाणी आपण पॅक करून टाकू. अशा पद्धतीने हा कॉर्नर आपला पूर्ण व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि ह्या कॉर्नरमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येत असेल. या ठिकाणी ज्या गॅप पडलेल्या आहेत, ह्या हिरव्या रंगाचे मोती साईजला थोडेसे जास्त असल्यामुळे तुम्हाला ही गॅप दिसून येत असेल, पण ह्याच्यामध्ये मात्र ती गॅप दिसत नाही. हे सगळं सलग दिसते आणि म्हणून मोत्याची साईज ही एकच असली पाहिजे. एवढं प्रिकॉशन जर घेतलं तर हे सुंदर कॉर्नर दिसतात. आता हे कॉर्नर 4 ठेवल्यानंतर कसे दिसतील? आता ह्याची साईजसुद्धा कमी जास्त झाली आहे. या 2 डिझाईनची साईजसुद्धा त्या मण्यांच्या साईजमुळे कमी जास्त झाली आहे. तर हे अँगल कसे दिसतात 4 ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादा गोल किंवा एखादी चौकोनी डिझाईन ठेवता येते. त्याच्यानंतर या 4 जर कॉर्नर केले तर सुंदर रांगोळी क्रॉस स्टिचची एक रांगोळी तयार होते. आणि त्याच्यानंतर चौरंगाच्या भोवतीसुद्धा हा कॉर्नर पीस खूप सुंदर दिसेल. करून बघा आणि माझी ही डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नाविन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतील, नोटिफिकेशन मिळतील. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नाविन्यपूर्ण कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.